तर जाहिरात आम्ही देत नाही, कुणाची सुपारी घेऊन नौटंकी करत नाही असं राणा यांनी म्हटलंय। मी कोणत्याही समाजाला शांततेचं आवाहन करतो, मी काय दंगल घडवणार असं देखील रवी राणा म्हणाले। राहुल गांधी यांच्या सभेमुळे आमची देखील सभा रद्द झाल्याचं राणा यांनी म्हटलंय। बच्चू कडूंना मातोश्रीवरून सुपारी आली आहे असा आरोप आता रवी राणा यांच्याकडून करण्यात आला। आमदार रवी राणा आपल्या सोबत आहे। काल बच्चू कडूंनी तुमच्यावर आरोप केला होता की तुम्ही जाहिरात दिली पैसे वाटण्याची पेपरमध्ये। आज तुम्ही एक आरोप केलेला आहे। असं आहे, जाहिरात रवी राणा कधी देत नाही। मी जिथे उभा राहतो तिथं 400-500 लोक उभे राहतात, माझ्यासोबत चालतात, गोरगरीब मला आशीर्वाद देतात। सर्वसामान्य जनतेचा मी कार्यकर्ता आहे। मी अशा प्रकारचे कोणाची सुपारी घेऊन तोडीबाज नौटंकी मी कधी करत नाही। आणि गंभीर आरोप केला की तुम्ही अमरावतीत दंगल घडवणार म्हणून। मी काय दंगल घडवणार आहे? मी तर कुठल्याही समाजाचा व्यक्ती भेटला त्याला नेहमी म्हणतो, शांततेचं आवाहन करतो, ऐकोप्याचं आवाहन करतो, सगळ्या लोकांना घेऊन चालतो। 33 महिन्याच्या सरकारमध्ये बच्चू कडू मंत्री होते, यशोमतीताई मंत्री होते, तेव्हा दंगल झाली आहे। तेव्हा एक मायकाला लाला नाही, मुस्लिम आणि हिंदू एरियामध्ये जाऊन त्यांना शांत करण्याचं काम रवी राणांनी केलं। डीजींना विचारून घ्या। आणि त्या ठिकाणी उमेश कोल्हे हत्याकांड झालं तेव्हा रवी राणामध्ये मैदानात उतरला। ते कांड दाबण्यासाठी यशोमतीताई आणि बच्चू कडूंनी रॉबरीच्या याच्यात कन्वर्ट केलं त्याला, आणि ती फाईल एक महिन्यात बंद करायला लावली। तेव्हा देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्याकडे जाऊन एनआयची चौकशी लावली, एनआयची टीम आली आणि आज 15 लोक जेलमध्ये आहे। त्यांनी कबूल केलं, हिंदूचा प्रचार प्रसार करणारे कोल्हे यांची हत्या आम्ही केलेली आहे। आणि त्यांनी इशारा दिला होता डॉक्टर श्रीगोपाल राठींना सुद्धा की त्यांची सुद्धा आम्ही हत्या करणार होतो, पण एनआयची टीम वेळेवर 1 महिन्यानंतर पोहोचली। अमित शहाजींनी त्याची दखल घेतली, म्हणून 33 महिन्याची सरकार उद्धव ठाकरेंचा जो फतवा आहे तो चालला नाही आणि त्या ठिकाणी कोल्हे परिवाराला न्याय मिळाला। आणि कोल्हे परिवार आज मंचवर आहे। धनाचा पावर, हुकुमशाहीमुळे मैदान माझ्याकडून काढून घेतलं असं आरोप केला। मी सांगितलं ना, मैदान राहुल गांधीची सभा आहे अचलपूरला, ते मैदान आम्ही घेतलं होतं। जेव्हा देशाचा कोणी हाय प्रोफाईल नेता येतो तर ऑटोमॅटिक जिल्हा प्रशासन ते मैदान ताब्यात घेते। आमची सुद्धा परमिशन होती, आम्हाला रद्द करावी लावली। उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब सांस्कृतिक भवनमध्ये जी सभा झाली त्या दिवशी युवासेना पार्टीचं बुकिंग होतं, आमचा मेळावा होता, पण त्यांनी सांगितलं हे मोठे नेते आहे, त्यांच्या सिक्युरिटीनं आम्हाला हे पाहिजे, तर कलेक्टरनी न विचारताच आमचं कॅन्सल केलं। तर मला असं वाटते की एवढं भांडवल करून सस्ती पब्लिसिटी मिळवल्यापेक्षा देशाचे गृहमंत्री अमरावती येतात, यांचं स्वागत केलं पाहिजे। या राज्य जिल्ह्यामध्ये दंगल झाली तर तेच उभे होते। उमेश कोल्हे हत्याकांड झालं तेव्हा सुद्धा देशाचे गृहमंत्रीच उभे होते, पण यांना फक्त भांडवल करायचं आहे, नौटंकी करायची आहे। सुपारी घेऊन मातोश्रीहून जे सुपारी आली आहे त्याचं वचन त्यांना पूर्ण करायचं आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन माटे, युनियन मराठी, अमरावती।